या व्याख्यानमालेचे पदाधिकारी आणि या सत्राचे अध्यक्ष श्रीयुत राजू पटवर्धन, मकरंद मुळेजी आणि आपण सर्वजण, जसं आजच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये राजूजीने सांगितलं की संघ शताब्दी या वर्षामध्ये सेलिब्रेशन असं न म्हणता संघ ज्या दिशेने जाऊ इच्छितो त्यातले अनेक उपक्रम या वर्षात होणार आहेत। त्या दृष्टीनं स्वाभाविकपणे संघाच्या एकूण कामाचा धावता आढावा आणि एकूण सुरुवात झाली त्यावेळेस नेमकी काय विचार होता, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संघाचं काम कशा पद्धतीनं सुरू झालं आणि आज आपण काय अनुभव घेत आहोत या संबंधामध्ये काही आपण विवेचन या व्याख्यानामध्ये करणार आहोत। सामान्यपणे 1889 मध्ये डॉक्टरांचा जन्म झाला आणि क्रांतिकार्यामध्ये सुरुवातीला डॉक्टर सक्रिय होते। त्या काळात तरुणांना ते आकर्षण वाटायचं क्रांतिकार्याचं, त्यामुळे कुठलाही तरुण जो राष्ट्रभक्त असेल त्याला क्रांतिकार्याचं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक होतं। तर ते त्यांनी त्या काळात केलंही। पुढे ते काँग्रेसमध्ये आले। 1920 मध्ये महात्मा गांधींचा उदय झाला, टिळकांचा अस्त झाला, तर त्या काळाच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर हेडगेवार हे, ज्याला आपण विषय टोळी, अधिवेशनाचं युवकांचं नेतृत्व व्यवस्था करणारे, अशा विषयांमध्ये डॉक्टर हेडगेवार प्रमुख होते, म्हणजे प्रमुख कार्यकर्ते असं त्यांचं स्थान होतं। आणि त्यामुळे मागचा सगळा इतिहास लक्षात घेऊन डॉक्टरांना वाटायचं की आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे, तशा प्रकारचा ठराव असला पाहिजे। तर त्यामुळे त्या काळात महात्मा गांधींचा जो काही विचार होता आणि अनेक तरुण मंडळींचे त्यांच्याविषयी जे वैचारिक मतभेद होत असत, ज्याचा आपण सगळ्या इतिहासामध्ये वेळोवेळी अनुभव पण घेतो, तर तशाच प्रकारच्या चर्चा ह्या डॉक्टरांच्याही झालेल्या आहेत। जसं पुढे नंतर मग काँग्रेसचा ठराव झाला 1930 मध्ये की सगळीकडे आपण 26 जानेवारीला स्वातंत्र्याचा घोष करून कार्यक्रम करावेत। 1925 मध्ये शाखा संघाची स्थापना झाली होती, 26ला नामकरण झालं। नंतर मग वर्ध्यामध्ये पहिली शाखा सुरू झाली नागपूरच्या बाहेरची, आणि त्यानंतर मग संघाचे उपक्रम पण सुरू झाले। जसं जवळची रामटेकची एक यात्रा असते की त्या ठिकाणी संघाने काही करायला पाहिजे, असं ठरल्यानंतर मग तरुणांनी तिथे यात्रेची व्यवस्था करण्याचा उपक्रम केला। 1930 पर्यंत ज्यावेळेस हा काँग्रेसनं ठराव केला होता, त्यावेळेस 26 जानेवारीला सामान्यपणे विदर्भाच्या परिसरामध्ये, नागपूर वर्ध्याच्या रिजनमध्ये 30-40 शाखा होत्या। त्या 30-40 शाखांवर जसं आपण परिपत्रक काढून सांगतो तसं 30-40 शाखांवर हे कार्यक्रम झाल्याची नोंद आहे। त्यामुळे नंतर मग जंगल सत्याग्रहाचा विषय आला। जंगल सत्याग्रहात सुद्धा डॉक्टर हेडगेवार सक्रिय होते। यावर्षी या संघ शताब्दीच्या निमित्तानं त्या विषयातली एक डॉक्युमेंटरी पण बनलेली आहे की विदर्भात ज्या ठिकाणी जंगल सत्याग्रह करायला डॉक्टर हेडगेवार गेले होते तिथं काय परिस्थिती होती, त्यांच्याबरोबर कोण कोण होतं, कशा प्रकाराने नागपूरहून निघून डॉक्टरांच्याबरोबर अनेक लोक जोडत गेले आणि मोठ्या समुदायानं तो जंगल सत्याग्रह झाला, याची एक डॉक्युमेंटरी पण बनलेली आहे। 1942 मध्ये चलेजावचं चळवळ, ते त्याही संबंधामध्ये बऱ्याच वेळा विषय होतो की संघाचं त्या स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय। तर या चलेजावच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब देशपांडे जे नंतर वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक झाले, तर हे चिमूर परिसरामध्ये रामटेकला बाळासाहेब देशपांडेंनी चलेजाव चळवळीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला होता। जसं त्या काळामध्ये महात्मा गांधींनी स्वरूप ठरवलं होतं चलेजावच्या चळवळीचं, तर त्या ह्याच्यामध्ये सत्याग्रह केला
आणि त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली चली जावच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे. नंतर मग तो आजन्म कारावासाचा काळ कमी होऊन काही वर्षापर्यंत आला. तर या प्रत्यक्ष या प्रकारचं ज्याला आपण आज्ञापत्र म्हणू किंवा डिसिजन देणारे न्याय देणारे न्यायमूर्ती हे कवी अनिल होते. आपल्याला आत्माराम रावजी देशपांडे नाव माहिती असेल तर हे कवी अनिल त्यावेळेस ते अमरावतीचे आणि त्या केसमध्ये हे न्यायाधीश होते आणि त्यांनीच ही शिक्षा दिली होती. बाळासाहेब चलोजाच्या चळवळीत रविशंकर शुक्ल पण होते आणि हा नागपूरचा भाग CP बेरार म्हणून एकत्र होता. नंतर पुढे ज्यावेळेस मग या सगळ्या वैधानिक प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भिन्न भिन्न ठिकाणी सरकार स्थापन झाली त्यावेळेस 1946 ते 50मध्ये रविशंकर शुक्ल हे मध्य प्रदेशमध्ये होते. त्या CP बेरारच्या भागामध्ये बस्तर नावाचा एक भाग होता. बस्तरमध्ये जनजाती असल्यामुळे त्या ठिकाणी स्वाभाविकपणे मुख्यमंत्री त्यावेळेस त्याला प्रधानमंत्री म्हणत असत. रविशंकर शुक्ल त्या भागात गेल्यानंतर त्यांना जे काही चित्र दिसलं तर त्या परिस्थितीमुळे त्यांनी असं ठरवलं की बस्तर भागामध्ये आपण काही ना काही काम केलं पाहिजे. जनजाती आहे, मागासलेला आहे आणि ख्रिश्चॅनिटीचा खूप मोठा प्रभाव आहे. तर ख्रिश्चॅनिटीच्या प्रभावामुळे रविशंकरजी खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी मग यांना निमंत्रण दिलं बाळासाहेब देशपांडेंना. बाळासाहेब देशपांडे ट्रायबल विषयामध्ये रिजनल ऑफिसर म्हणून तिथे जॉईन झाले. ठक्कर बाप्पांचं नाव पण ऐकलं असेल. ठक्कर बाप्पा हे गांधीवादी. रविशंकर शुक्ल आणि ते दोघंही गांधीवादी असल्यामुळे ठक्कर बाप्पांशी कन्सल्ट करून त्यांनी त्या भागात काहीतरी केलं पाहिजे असा विचार मांडला. बाळासाहेब देशपांडेंची अपॉइंटमेंट झाल्यानंतर ठक्कर बाप्पांशी चर्चा करून बाळासाहेबांनी असं म्हटलं की आपण या भागामध्ये 100 शाळांची सुरुवात करू. ठक्कर बाप्पांना त्यातला सगळा भाग माहिती होता. या भागात 100 शाळा सुरू करणं कठीण आहे पण तरी तुम्ही करणार असाल तर मी तुमचं कौतुक करायला नक्की येईन. बाळासाहेब देशपांडेंनी त्या भागामध्ये 100 शाळा सुरू केल्या आणि ठक्कर बाप्पा सांगितल्याप्रमाणे तिथे बस्तर भागामध्ये आले होते. बस्तर भागामध्ये ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव काय असेल याचा अंदाज करायचा असेल तर रविशंकर शुक्ल प्रधानमंत्री असताना नंतर मुख्यमंत्री असताना बस्तर भागात त्यांना ख्रिश्चनांच्या पुढाकारानं काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले की ह्या भागात काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचं मग नीट अभ्यास करण्यासाठी म्हणून नियोगी कमिशनची अपॉइंटमेंट झाली. 1954 ते 1956 या काळामध्ये नियोगी कमिशननी भवानी शंकर नावाचे न्यायाधीश होते. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या भागामध्ये बस्तर भागामध्ये जो CP बेरारचा भाग होता आणि नंतर तो मध्य प्रदेशचा भाग झाला त्या भागामध्ये ख्रिश्चॅनिटीचा काय प्रभाव आहे याचा तो अध्ययनाचा विषय होता. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा प्रभाव भयंकर आहे आणि जसा काळ्या झेंड्यांचा मी उल्लेख केला तर इथे देशद्रोही कारवाया सुरू आहेत आणि हा भाग असंच राहू दिला तर हा भाग आपल्या देशापासून विलग पण होऊ शकतो. अशा प्रकारचं चळवळीचं केंद्र हे बस्तर आहे. त्यामुळे एकीकडे रविशंकर शुक्ल या सगळ्या गोष्टीमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी नियोगी कमिशन त्यांनीच स्थापन केलं होतं पण त्याचबरोबर 100 शाळा सुरू करणारे आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणारे बाळासाहेब देशपांडे ते असं म्हणाले की जे काही चाललं आहे सरकारी पद्धतीनं ते काही पुरेसे नाही आणि त्यामुळे म्हणून त्यांनी 1952मध्ये बनवासी कल्याण आश्रमाची स्थापना जशपूरला केली जो छत्तीसगडचा भाग आहे. सांगायचा मुद्दा यात मी जो मुद्दा आपल्यासमोर सांगतो आहे की त्या काळातल्या काँग्रेसमध्ये म्हणजे 2 त्यातले ॲस्पेक्ट येतात. एक नियोगी कमिशन स्थापन केलं पण त्याच्या शिफारसी पुढे आल्यानंतर त्या कधीही लागू केल्या नाहीत. पण ख्रिश्चन कारवायामुळे काँग्रेसचं सरकार रविशंकर शुक्लसुद्धा अस्वस्थ झाले होते कारण त्यांनाही काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे अस्वस्थ झाल्यामुळे त्यांनी बाळासाहेबांना बोलावलं आणि शाळांचा प्रस्ताव दिला.
त्यामुळे ते काँग्रेसच्या राजकारणामध्ये एकीकडे असं राष्ट्रीय वातावरण पण होतं, दुसरीकडे अपीसमेंट असल्यामुळे पण काही अडचणी ते पुढे करून मग त्या गोष्टी बंद करत असत. असाच प्रकारचा प्रकार इंदिरा गांधी 1965च्या काळामध्ये मंत्री असताना त्यांनी रामकृष्ण मठाला विनंती केलेली आहे. स्वामी रंगनाथानंद यांना विनंती केलेली आहे की जनजाती क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्वोत्तर भारतामध्ये तुम्ही काही शाळा सुरू करा, तिथे त्याची गरज आहे. कारण पूर्वोत्तर भारतामध्ये तर जे एका अर्थानं तुकडा पडलेला असा हा भाग, तर तिथे तर राष्ट्रीय चळवळीचं काही मागमूस असण्याची शक्यता नाही. अशा भागामध्ये तुम्ही शाळा सुरू करा म्हणून इंदिरा गांधींनी रंगनाथनजींना सूचना केली. तर हे सूत्र लक्षात येतं की या घटनांमुळे काँग्रेसची मंडळीसुद्धा, मी वर्षही सांगितली, केव्हा केव्हा ते अस्वस्थ झाले, पण तो पुढच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार ज्या पद्धतीचा राष्ट्रीय व्यवहार असायला पाहिजे तसा तो झाल्याचा आपल्याला काही दिसत नाही. कारण नियोगी कमिशनचा तो सगळ्या शिफारसी ह्या बांधून ठेवल्या आणि त्यामुळे मग वनवासी कल्याण आश्रम असेल, संघाच्या, विवेकानंद केंद्राच्या, रामकृष्ण मिशनच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून पूर्वोत्तर भागामध्ये शाळा सुरू करण्यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागले. भैयाजी काणे नावाचे एक प्रचारक होते जे संभाजीनगरला 60-70च्या काळामध्ये काही वर्ष होते. संभाजीनगर शहरातही ते प्रचारक होते. त्या काळामध्ये स्वाभाविकपणे संघाचं या विषयातला पूर्वोत्तर भागामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं काही करावं असं त्यावेळेस ठरलेलं नसल्यामुळे ज्याला आपण एक वर्कफोर्स तिथे असाइन करणं, तिकडे कार्यकर्ते पाठवणं, तिथे शाळा सुरू करणं किंवा त्याचा विचार करणं, छात्रावास सुरू करणं असा विषय नसल्यामुळे संघाने नियोजनबद्ध पद्धतीनं त्यावेळेस प्रयत्न केले असं दिसत नाही. परंतु भैयाजी काणे मात्र खूप अस्वस्थ होते आणि ते पूर्वोत्तर भागात जाऊन आले, स्वतःहूनच जाऊन आले. प्रचारक होते, परंतु ज्याला आपण अनुशासन भंग असंही म्हणता येईल, तर अशा पद्धतीनं ते पूर्वोत्तर भागात जाऊन आले. त्यांच्या असं लक्षात आलं की इथे जे आपण बस्तरचं वर्णन 1946, 50, 52 या दरम्यान ऐकलं त्याच्याही पेक्षा भयानक असं वर्णन पूर्वोत्तर भागामध्ये होतं आणि तिथे काहीतरी केलं पाहिजे. राष्ट्रीय चळवळीत जर त्यांना आणायचं असेल, इथला सामान्य नागरिक जर या सगळ्या विषयाशी जोडला जावा असं वाटत असेल, त्याला आपण मुख्य प्रवाह म्हणतो किंवा देशाचा विचार करणं म्हणतो किंवा देशभक्त होणं म्हणतो, या मातीशी जुळलं जाणं असं म्हणतो, तर असं तो जुळला जावा म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. परंतु आता त्यांना जे समजलं ते त्यांनी केलं. मग भैयाजींनी काय केलं, तिथल्या लोकांना ते असं म्हणाले की तुमची काही मुलं मला द्या, मी तिकडे संभाजीनगरला, सांगलीला, जळगावला शिकायला पाठवतो आणि त्यांना शिकून परत आणतो. आता त्या काळामध्ये तुम्ही कल्पना करा की भैयाजींवर तिकडे ज्यावेळेस इकडचे लोक तिकडे फार जात नसतील अशा काळामध्ये भैयाजी तिकडे गेलेले आहेत, भैयाजी काणे तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे मग स्वाभाविकपणे कोंडविलकर नावाचे आपले डोंबिवलीतले कार्यकर्ते आहेत, ते तिथे बरीच वर्ष, ज्याला आपण ओलीस म्हणू अशा पद्धतीनं तिकडे राहिले, लहानपणापासून तिकडे राहिले आणि बरीच वर्षानंतर ते कोंडविलकर महाराष्ट्रामध्ये परत आले. यातनं त्यांनी तिकडची मुलं महाराष्ट्रात शिकायला आणली आणि ती मुलं परत तिकडं नेली. ही जी राष्ट्रीय चळवळ विशिष्ट पद्धतीनं चालवणं जे आहे ते किती कठीण असेल याचा अंदाज आपण भैयाजी काणेंच्या या सगळ्या कामातून, त्याचं महत्त्व तर होतंच, परंतु त्यांना त्याचा किती त्रास झाला याचा अंदाज आपण करू शकतो. आता तिथे अनेक शाळा, अगदी ज्याला आपण चीनच्या बाँड्रीवरच्या शाळा भाग म्हणू अशा भागात सुद्धा शाळा आहेत आणि तिथे चालवणारे जे लोक आहेत ते या सगळ्या राष्ट्रीय चळवळीशी जोडलेले आहेत. ते पुण्यात येऊन जातात आणि सांगतात बा तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, कुणी ना कोणी येत जा, प्रवास करा, शिक्षक द्या, आमच्या काही अडचणी असतील तर सोडवा. अशा पद्धतीचा समन्वय करण्याचा प्रयत्न, या सगळ्या प्रयत्नातनं त्यांना भैयाजी काणेंचा जो काही संस्कार असेल तो आत्ता आपल्याला या काळातही दिसतो.
सांगायचा मुद्दा असा की हे जे गोष्टी भिन्न भिन्न भागांमध्ये राष्ट्रीय चळवळीच्या दृष्टिकोनातून संघाने जे प्रयास केले, तर त्या संबंधामध्ये आपल्या असं लक्षात येतं की संघाने जी सुरुवात केली, तर ती सुरुवात जसं डॉक्टरांचं मी सगळं जीवन सांगितलं, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर की या देशातला सामान्य समाज हा राष्ट्रीय नाही, या समाजाला आपलं एक राष्ट्र होतं, आपल्याला एक प्राचीन अशा प्रकारची संस्कृती होती, समृद्ध परंपरा होती, याचं भान नसलेला आणि आत्मविस्मृत अशा प्रकारचा समाज आहे. त्यामुळे मग सामान्य माणसाला जोपर्यंत याचं भान येत नाही तोपर्यंत हा देश पुन्हा गुलाम होणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे इथला सामान्य माणूस कसा व्यवहार करतो, इथला सामान्य माणूस देशाचा कसा विचार करतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण समजा जालियनवाला बागचं उदाहरण घेतलं, त्यावेळेस गोळीबार करणारे कोण होते, ते भारतीय होते. डॉक्टर हेडगेवारांनी वंदे मातरम म्हटल्यानंतर शाळेमधून त्यांना रेस्ट्रिक्ट करणारा मुख्याध्यापक कोण होता, तो पण भारतीय होता, हिंदू होता. या सगळ्या काळ समजा रौलट ॲक्टच्या सगळ्या संबंधामध्ये जे काही जेव्हा वंदे मातरम चळवळ झाली 1905 वंगभंग आंदोलन झालं, तर त्यावेळेसही हल्ला करणारे किंवा लाठी हल्ला करणारे लोक कोण होते, ते सगळे भारतीय होते. त्यामुळे या सगळ्यांना एक ज्याला आपण आत्मविस्मृत समाज असं म्हणता येईल, तर हा आत्मविस्मृत समाज कसा बनला. 1045 राजा राजेंद्र चोल हा एक महापराक्रमी राजा दक्षिणेतला, की ज्याचं साम्राज्य हे भारताबाहेरही थायलंड, श्रीलंका त्या भागामध्ये पसरलेलं, इंडोनेशियामध्ये, म्हणजे 1045 पर्यंत हा समृद्ध प्रदेश, म्हणजे चोलांची कीर्ती आपण सांगितली पाहिजे असा ते वर्ष. आणि नंतर आपल्याला जे झपाट्यानं म्हणजे 1200 अल्लाउद्दीन खिलजी आला, देवगिरीवर त्यांनी सगळं लुटून नेलं, तिकडे नॉर्थ वेस्टमध्ये हल्ले झाले, तिकडून लुटत लुटत पुढे आले. काही वेळा तर आपसातल्या भांडणामुळे परकीयांना इथे निमंत्रण देऊन युद्ध घडवले. हे सगळे प्रकार म्हणजे 1045चा रेफरन्स आपण घेतला तर आपल्याला लक्षात येतं की पुढच्या काळामध्ये हा एक त्याला असंघटित म्हणता येईल, अनुशासनहीन म्हणता येईल, जातीभेदांनी युक्त असा समाज म्हणता येईल, अशा प्रकारचं घसरण झालेलं आपल्याला त्या पुढच्या काळांमध्ये दिसतं. त्याही पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ज्यावेळेस, जसं आपण मेकॉलेचं म्हणतो की 1835 मेकॉलेनी काही ड्राफ्ट केला, 1857 आपलं स्वातंत्र्य समर आहे, ही सगळी वर्ष आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल 1875 वंदे मातरम आहे. वंदे मातरमला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 1857 हे झालं, 1875 वंदे मातरम, 1905 वंगभंग चळवळ, अशी ही सगळी सिक्वेन्स आहे. तर त्यावेळेस ब्रिटिशांनी जो एक हेतुनिष्ठ प्रचार केला तर तो काय आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. यावर्षी गुरु तेग बहादुरांच्या शहादतला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा नॉर्थ वेस्टमध्ये इकडच्या पंजाबच्या भागामधून जी एक आपली आंतरराष्ट्रीय सीमा आहे की तिथून सामान्यपणे आक्रमण होतं. तर ह्या आक्रमणाच्या संदर्भामध्ये सिखांचं मोठं योगदान आहे. तर या संबंधामध्ये त्यांचं सिखांचं महत्त्व त्या बाउंड्रीवरचं ब्रिटिशांनी लक्षात घेतलं आणि मेकॉलिफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शीख इतिहास लिहायला घेतला. गुरु तेग बहादुरांच्या 350 वर्षाच्या शहादतच्या कार्यक्रमाच्या संदर्भात तो इतिहास फार महत्त्वाचा आहे. तो मेकॉलिफ असं म्हणतो, साधारणपणे 1835च्या आसपासच त्याचं हे आहे, कालावधी आहे. तो असं म्हणतो की मला गुरु ग्रंथ साहेब ट्रान्सलेट करायचा इंग्रजीमध्ये, सिखांचा इतिहास लिहायचा आहे आणि गुरुग्रंथ साहेब ट्रान्सलेट करायचा आहे इंग्रजीमध्ये, गुरुवाणीत काय सांगितलेलं. तर तो असं म्हणतो की देर आर नॉट इवन 56 इन पंजाब हू कॅन इंटरप्रिट गुरु ग्रंथ साहेब. हे वाक्य किती भयानक आहे, तुम्ही कल्पना करा की ज्या गुरुवाणीचा अंगीकार पंजाबातल्या सिखांनीच नव्हे तर देशातल्या सगळ्या लोकांनी, कारण गुरु नानक काही फक्त पंजाबमध्ये फिरलेले नाही आहेत, गुरु नानक पूर्ण देशभर, बिदर, नांदेड,
या भागात ते येऊन गेलेले आहेत, पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत, कराची, मक्का, तिकडे तिबेटमध्ये गेलेले आहेत. या सर्व प्रदेशामध्ये सिखांचा विचार, गुरु नानकांनी जे काही सांगितलं ती शिकवण या पूर्ण भारत देशामध्ये गुरु नानकांनी पायी फिरून सांगितलेले आहे. त्या देशामध्ये हा मेकॉलिफ म्हणतो, देर आर नॉट इवन 56 हू कॅन इंटरप्रिट गुरु ग्रंथ साहेब. रोज त्या अमृतसरला दर्शन घेण्यासाठी येणारा शीख जो गुरुवाणीचं अंगीकार ज्यांनी केलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं जगणारा हा समाज आहे, त्याच्याविषयी या मेकॉलिफचं हे म्हणणं आहे. आणि या गोष्टी त्यांनी हळूहळू समाजामध्ये पसरवायला सुरुवात केली. दुसऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्याचं म्हणणं असं आहे की तो म्हणतो की इंग्लंडमधल्या एका शेल्फमध्ये बसतील एवढी पुस्तकं आणि भारतातलं संपूर्ण, ज्याला आपण एन्शंट ओरिएंटल असं म्हणू, आणि इवन अरेबियासुद्धा त्यांनी इन्क्लूड केलं, या सगळ्यांचं इक्वॅलन्स केलं तर इंग्लंडच्या एका शेल्फमध्ये जे काही पुस्तकं आहेत त्या ज्ञानाचे इक्वॅलन्स असं तर म्हणता येईल. अशा पद्धतीची उर्मट विधानं ही करत हे सगळं चाललं आहे 1857च्या आसपास मागे पुढे चाललेलं आहे. आणि हे पुढे प्रस्थापित होत मग आपल्या असं लक्षात येतं की प्रत्यक्ष आंदोलनं सुरू झाल्यानंतर आपण म्हणायला लागलो की इंग्रजांनी या देशात विज्ञान आणलं, इंग्रजांनी शाळा सुरू केल्या. महात्मा गांधींनी सगळ्या देशभर फिरल्यानंतर महात्मा गांधीच्या लक्षात आलं, त्यावेळेस धर्मपाल नावाचे त्यांचे जे शिष्य आहेत तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं तुम्ही इंग्लंडला जा आणि काय जरा पाहून या. मग असं लक्षात आलं की इंग्रज इथे येण्यापूर्वी भारताचा GDP चांगला होता. भारताचं ग्लोबल इकॉनॉमीमधलं कॉन्ट्रीब्युशन 30% होतं. जो चोलांचा मी 1045 हा वर्ष सांगितलं तर त्या काळामध्ये भारतीयांचं जागतिक व्यापारातलं स्थान 30% होतं, 30% होतं. आणि आपण असं म्हणतो की इंग्रजांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, व्यवहार, शिक्षण, कारागिरी कसं करायचं, काय करायचं, स्किल शिकवल्या, विज्ञान शिकवलं. अशा पद्धतीची गोष्ट ही नंतरच्या काळामध्ये 1900 नंतर आपल्याला एस्टॅब्लिश झालेली दिसते. आणि त्या गोष्टीच्या आधारानं लोक पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये बोलताना दिसत आहेत. तर हा जो भाग आहे की त्याच्यामुळे आपल्याला जो आत्मविस्मृत समाज दिसतो तो ह्या सगळ्या विचारांचा प्रभाव जो इंग्रजांनी सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्यावर लादला, रुजवला. जसं एक रुडयार्ड किपलिंग नावाचा एक इंग्रजी कवी आहे की ज्याच्या कविता या लिटरेचरच्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत. MA लिटरेचर, इंग्रजी लिटरेचर शिकणार आहे. पण याच रुडयार्ड किपलिंग, ज्याचा जन्म कलकत्त्याला झालेला आहे, हा रुडयार्ड किपलिंगची एक प्रसिद्ध कविता आहे व्हाईट मॅन्स बर्डन. म्हणजे आमच्यावर, ब्रिटिशांवर, इंग्रजांवर या देशातल्या लोकांना सिव्हिलाइज करण्याची जबाबदारी आहे असं तो त्या व्हाईट मॅन्स बर्डन नावाच्या कवितेमध्ये म्हणतो. तर या अशा पद्धतीने हा सगळा व्यवहार. तर या पार्श्वभूमीवर आपल्याला सामान्य माणसाला देशभक्त समाज करायचा असेल तर काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून डॉक्टरांनी संघाच्या एकूण सगळ्या व्यवहारामध्ये हा सामान्य माणूस केंद्रबिंदू घेऊन काम करायला सुरुवात केली. की जोपर्यंत सामान्य माणूस हा सगळा विचार अंगीकृत करत नाही आणि या देशाची जबाबदारी माझ्यावर आहे असं जोपर्यंत तो म्हणत नाही, आणि त्यामुळे मग आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपलं असं दिसतं की डॉक्टरांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या सामान्य माणसाला खूप महत्त्व आहे. जसं डॉक्टर हेडगेवारांच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस ते त्या काळामध्ये रेल्वेने जात असत तर प्रत्येक स्टेशनवर त्यांना भेटायला स्वयंसेवक येत असत. तर त्या काळातला आरक्षण विरहित 3ऱ्या वर्गाचा तो डब्यातनं प्रवास, तर डॉक्टर प्रत्येक स्टेशनवर बाहेर येऊन त्या स्वयंसेवकाला भेटत असत. सामान्य स्वयंसेवकाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे प्रेम होतं तर ते प्रेम हे सगळ्या स्वयंसेवकांना जोडून ठेवत असे. जसं गुरु नानकाच्या बाबतीत असं सांगतात की उदासीच्या दरम्यान पायी फिरत असताना गुरु नानक ज्या ज्या गावी गेले त्या गावी गुरु नानक पुन्हा गेले नाहीत.
पण त्या काळात गुरु नानकांनी त्या व्यक्तींना जो सहवास दिला तो सहवास एवढा घट्ट करणारा होता की त्या ठिकाणाहून गुरु नानकाचे म्हणजे शीख धर्माचे शिष्य हे निर्माण झाले, की ज्याला आपण पंच प्यारे म्हणतो. नंतर खालसा पंथ आल्यानंतर पंच प्यारे जे आले गुरु गोविंद सिंगांच्या काळामध्ये, हे पंच प्यारे यांचे जे पाचही ठिकाणं आहेत, हे पाचही ठिकाणं जिथे गुरु नानक गेले होते ते स्थान आहेत. म्हणजे इतका गुरु नानकाचा जो सहवास होता तो इतका चांगला होता की त्यामुळे तो माणूस जोडला जायचा व्यक्तीशी, विचारांशी, शिकवण्याशी. आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे गुरु नानक गेल्यानंतर काही वर्षांनी गुरु गोविंद सिंग आले आणि त्यावेळेस हे पंचप्यारे तो विचार घेऊन तिथे आलेले आहेत खालसा पंथाची स्थापना करायला. तीच गोष्ट आपण डॉक्टरांच्या जीवनामध्ये पाहतो. जसं हे रेल्वेच्या प्रवासातलं उदाहरण आहे, तसंच आपण सुधीर फडकेंचं मुंबईतलंच दादरचं उदाहरण ऐकतो की सुधीर फडकेंच्या संदर्भामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, त्यांचं लक्षात आलं. कार्यालयात आल्यानंतर त्यांना सुधीर फडके कार्यालयात दिसले नाहीत, म्हणून मग त्यांना लक्षात आलं काहीतरी गडबड झालेली आहे. काही जणांना पाठवून त्यांनी सुधीर फडकेंना बोलवून आणलं आणि सुधीर फडकेंना मिठी मारली. ते वर्णन आपल्याला माहिती आहे की त्या मिठीमुळे जो गैरसमज होता तो दूर झाला. पुढच्या काळामध्ये सुधीर फडके शेवटपर्यंत 1983च्या आपल्या तळजाच्या शिबिरातही सुधीर फडके गणवेशामध्ये उपस्थित होते. तर हा जो सामान्य माणसाला प्रेम देण्याचा, आत्मीयतेनं जोडण्याचा डॉक्टरांचा जो व्यवहार आहे की सामान्य माणूस हा संघाचा वाहक असला पाहिजे आणि त्याची काळजी केली पाहिजे. म्हणजे जसं एका शिबिरामध्ये त्यांनी विचारलं या तंबूमध्ये किती जण आहेत, त्यांनी सांगितलं 25-26. तर त्यावेळेस डॉक्टर खूप चिडले. ते म्हणाले की असं 25-26 कसं आहे, आपले स्वयंसेवक आहेत, त्याचं जे काही संत्री मोसंबी नाही आहेत 25-26 असतील म्हणून, नेमकं किती आहे ते सांग. हा जो स्वयंसेवकाच्या बाबतीतला नेमकेपणाचा जो व्यवहार आहे तो स्वयंसेवकांच्या निर्मितीला, त्यांच्या आयुष्यभर ज्याला आपण संघाचं काम वहन करणं म्हणतो, तसं चेन्नईला जोगळेकर गेले आणि चेन्नईमध्ये आपल्याला तर माहिती आहे आर्या द्रविड या सगळ्या प्रकरणामुळे चेन्नईमध्ये काम करणं अवघड होतं. तर तिथे शाखा वाढतच नव्हत्या. मग जोगळेकरांना परमपूजनीय गुरुजींनी विचारलं, का हो जोगळेकर तुम्ही इथे काही वर्ष झालात चेन्नईला आलाय आणि काय आपलं संघाचं काम काही वाढत नाही, जी की आपली मोजमापाची पद्धत असते, किंवा शाखा किती झाल्या. ते म्हणले अजून तर नाही सुरू झाल्या, चालू आहे म्हणले आपलं काम. असं कसं का म्हणलं. मग जोगळेकरांचं त्यांना दिलेलं जे उत्तर आहे ते असं म्हणालं की मी अजून इथे आहे हेच पुरेसं आहे, संघाचं काम होईल. आणि आपण पाहतो की चेन्नईमध्ये नंतर संघाचं काम सुरू झालं. तर त्यामुळे असं या ठिकाणी दटून राहणं आणि संघाचं काम तयार होण्यासाठी, लोकांना जोडण्यासाठी तिथे उभं राहणं, असे अनेक स्वयंसेवक जे विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहिले. मिझोराममध्ये आम्ही 2001मध्ये गेलो होतो. त्यावेळेस तिथे एक जळगावचा प्रकाश म्हणून प्रचारक होता. तर त्याला विचारलं, आता 2001 म्हणजे आम्ही फार पुढे आलो होतो, हे काही चेन्नईतल्या काळातलं उदाहरण नाही आहे, म्हणजे 46, 50, 52 या काळातलं उदाहरण नाही आहे. तर 2001मध्ये आम्ही त्यांना विचारलं प्रकाशला की बुवा तुम्ही मिझोराममध्ये काम काय करता. तर ते म्हणाले मिझोराममध्ये 99% ख्रिश्चन आहेत. इथे मिझोराममध्ये फिरताना आपण हिंदू आहोत किंवा हिंदू संघटनेचे आहोत असं पण सांगता येत नाही. तर त्यामुळे आम्ही काय करतो, तर आम्ही आपल्याला ज्या घरात प्रवेश मिळेल आणि ते आपल्याला या म्हणतील, हिंदू म्हणून नाही, संघ म्हणून नाही, विश्व हिंदू परिषद म्हणून नाही, पण आपल्याला, मी त्यांना म्हटलं की हे आमचे महाराष्ट्रातनं आलेले कार्यकर्ते आहेत, यांना आपल्या घरामध्ये जेवू घाला किंवा झोपायला जागा द्या. तर असं वर्षभरामध्ये आम्ही 5 कुटुंब तयार केलेत. हे आमचं वर्षभराचं काम आहे. याच्यावर आपण मिझोराममध्ये जिथे 99% ख्रिश्चन आहेत त्या ठिकाणी संघाचं काम किती अवघड असेल आणि पूर्वोत्तर भागामध्ये ज्या पद्धतीनं हे काम टिकलं आणि आत्ता आपण ज्या पद्धतीनं तिथल्या सगळ्या कामाचा विस्तार पाहतो आहोत की
संघाच्या अखिल भारतीय बैठकीमध्ये ज्यावेळेस मार्चमध्ये लोक येतात तर त्यावेळेस आपल्याला मणिपूरचे, अरुणाचलचे, त्रिपुराचे त्या गणवेशातले स्वयंसेवक अगदी गीत म्हणताना किंवा समोर एखादं सामूहिक गीत सांगायला कोणाला बोलावलं तर त्या प्रांतातला स्वयंसेवक समोरून गीत सांगतो. हे चित्र पाहताना आत्ता 2025मध्ये आपल्याला विशेष आनंद होतो. पण त्याच्यासाठी जसं मी आता प्रकाशचं सांगितलं 2001मध्ये तो वर्षभर राबत होता आणि 5 कुटुंब फक्त जोडली, किंवा चेन्नईमध्ये जसं उदाहरण सांगितलं जोगळेकरांचं. असं हे जे सामान्य स्वयंसेवकांना जोडण्याचं जे काम आहे की हा सामान्य स्वयंसेवक हा संघाचा वाहक बनला पाहिजे आणि संघाचं जे काही तत्त्वज्ञान आहे तो सांगणारा बनला पाहिजे. तर त्याचा प्रभाव म्हणजे काय नेमकं कसं घडतं सामान्य जीवनामध्ये. 1989मध्ये डॉक्टरांची जन्मशताब्दी होते. नायगाव नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं. मी 2 उदाहरणं नांदेड जिल्ह्यातली सांगतो. नायगाव नावाचं गाव आहे जिथे संघाचं काम म्हणजे एक सायम शाखा चालायची. आमची शाखा चालवणारा कोण स्वयंसेवक होता म्हणजे संघाचा आमचा तिथला अधिकृत माणूस कोण होता, तो एक सायकलचं पंक्चरचं दुकान जो सायकल भाड्यानं देत असे आणि पंक्चर काढत असे, असा पंक्चर काढणारा आमचा तो स्वयंसेवक हा आमचा तिथला शाखेचा आधार होता. मग ज्यावेळेस संघाच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये सगळीकडेच विषय झाले तर त्यावेळेस मग हाही विषय आला की आपल्याला ठिकठिकाणी डॉक्टरांच्या प्रतिमा लावायच्या आहेत, नगरपालिकांमध्ये प्रतिमा लावायच्या आहेत, डॉक्टरांचा हा उत्सव सगळीकडे साजरा झाला पाहिजे, त्यांच्या नावाने व्याख्यान व्हायला पाहिजे, मॅरेथॉन व्हायला पाहिजे, कुठली स्पर्धा व्हायला पाहिजे, तसंच चौकालाही नाव दिलं पाहिजे. आता ह्या नायगावमध्ये जिथे संघाचं एक फक्त सायम शाखा चालू आहे आणि तिथे काँग्रेसचं प्रचंड वर्चस्व आहे. म्हणजे आजही नायगावमध्ये BJPचा आमदार आहे परंतु काँग्रेसचं वर्चस्व आजही आहे. म्हणजे सगळीकडे BJPचे खासदार निवडून आले पण नायगावमधला माणूस मात्र काँग्रेसचा निवडून आला होता. इतकं त्या नायगावमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे. पण आमचा हा पंक्चर काढणारा सामान्य स्वयंसेवक आमदाराकडे गेला. वसंतराव चव्हाण म्हणून त्या नायगावचे त्यावेळेस सरपंच होते, नंतर ते पुढे आमदार झाले. त्यांना म्हणाला की बुवा डॉक्टर हेडगेवारांची जन्मशताब्दी आहे. आता वसंतरावांना डॉक्टर हेडगेवार कोण माहिती नाही, पण ते म्हणाले की हा मुलगा म्हणतो त्या अर्थी काहीतरी महत्त्वाचं असलं पाहिजे, कारण ते त्याला ओळखत होते. हा काय करतो कुठाने तिथे संघाचं शाखा लावतो हे त्याला माहिती होतं. तर तो त्यांना जाऊन म्हणाला वसंतराव आपल्या एका चौकाला नाव द्यावं लागतं म्हटले. आणि गंमत अशी की केवळ पंक्चर काढणाऱ्या एका दुकानदाराच्या म्हणण्यावर वसंतराव चव्हाण जे त्या काळातले आणि आजही ज्यांचं मोठं वर्चस्व त्या नायगावमध्ये आहे त्यांनी हेडगेवार चौकाला मान्यता दिली. आणि आजही तो चौक आपण जर त्या रस्त्याने गेलो तो मुख्य चौक हा नायगाव बाजार नावाचं गाव आहे ते, आणि त्या हेडगेवार चौकाला नाव दिलेलं आहे. दुसरं आमचं कोंडलवाडीचा एक विश्वनाथ दाचावर म्हणून म्हणजे सामान्य माणसाने हे जे कर्तृत्व त्या भागामध्ये केलेलं आहे. विश्वनाथ दाचावर त्यांनाही तोच विषय सांगितला होता. नगरपालिकेत गेले, नगरपालिकेतल्या अध्यक्षाला ते म्हणाले की बुवा तुम्हाला जनरल बॉडीचा ठराव घ्यावा लागतो म्हणले आणि डॉक्टरांची प्रतिमा आपल्या नगरपालिकेच्या सभागृहात लावायची आणि त्या ठरावात असं म्हटलं पाहिजे की दरवर्षी वर्षप्रतिपदेला त्या प्रतिमेला हार घातला पाहिजे, असा सगळा ठराव त्या जनरल बॉडीने घेतला पाहिजे. नगरपालिकेमध्ये जनसंघाचा भाजप आलं होतं तोपर्यंत, तर भाजपचा एकही सदस्य नाही. म्हणजे भाजपच्या विचाराचा माणूस कोंडलवाडीमध्ये नाही. पण कोंडलवाडीच्या नगरपालिकेने ठराव केलेला आहे आणि आजही तिथे वर्षप्रतिपदेला डॉक्टरांच्या प्रतिमेला हार घातला जातो. हे जे सामान्य माणसाची ताकद ही डॉक्टरांनी ओळखल्यामुळे जसं सुधीर फडकेंचा आहे किंवा रेल्वेच्या प्रवासामध्ये सामान्य स्वयंसेवकांचा आत्मीय व्यवहार हा त्यांनी दिला, त्याच्यामुळे ही सामान्य माणसाची ताकद ही उभी राहिली आणि त्यातनं सामान्य माणसांनी अशा प्रकारचं संघाचं काम वाहून त्याचा विस्तार करण्याचं काम केलेलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एक जोशी नावाचे प्राध्यापक होते. त्यांच्या छोटं पुस्तक आहे मंतरलेलं व्यवस्थापन म्हणून, कदाचित ते आज मिळेलसुद्धा. मी त्या 80च्या काळामध्ये वाचलं होतं मंतरलेलं व्यवस्थापन. त्याच्यामध्ये
अगदी छोटे छोटे चॅप्टर आहेत, 10 ओळीचा एक चॅप्टर असं त्या पुस्तकाचं बांधणी होती आणि त्यामुळे वाचायला सोपं असल्यामुळे मी ते पुस्तक अनेक वेळा वाचलं. त्यातल्या एका चॅप्टरमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सामान्य माणसाला जर तुम्ही काही मंत्र दिला, काही प्रशिक्षण दिलं, ताकद दिली, तर हा सामान्य माणूससुद्धा फार मोठी अशा प्रकारची ज्याला आपण क्रांती म्हणू किंवा मोठं काम म्हणू, असं मोठं काम सामान्य माणूस करू शकतो. आणि त्यामुळे मी ही जी आत्ता जी उदाहरणं सांगितलेली आहे ही सामान्य माणसांची उदाहरणं आहेत की ज्यांनी आता स्वाभाविकपणे वसंतरावांनी त्यांचं का बरं ऐकलं असेल तर स्वाभाविकपणे जो विचार घेऊन प्रामाणिकपणे त्या दुकानदारांनी वसंतरावांना सांगितलं किंवा विश्वनाथ नावाच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षाला सांगितलं की आपल्याला जनरल बॉडीचा ठराव घेतला पाहिजे, ती प्रामाणिक तळमळ जी आहे ती त्या नगराध्यक्षाला कळली आणि हे यांचं ऐकायला लागतं हे त्यांना कळलं. कोविडच्या काळामध्ये असंच एक सामान्य कार्यकर्त्याचं उदाहरण आहे. म्हणजे सामान्य माणसांनी तीव्र आत्मीयतेनं आणि त्या प्रश्नाशी निगडीत होऊन एखादा प्रस्ताव दिल्यानंतर तो प्रस्ताव पुढे कसा जातो त्याचं उदाहरण नागपूरचं कोविड काळातलं आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार केला होता की आपल्याला हे सगळं बंद झालेलं आहे कोविड काळामध्ये, त्यामुळे लोकांना आता जेवणाची सोय केली पाहिजे. कोण कोण आहेत असे, पण त्याचा अंदाज केला की बुवा इतक्या लोकांना जेवणाची सोय व्हायला पाहिजे वगैरे, तर एवढे डबे तयार व्हायला पाहिजेत. मग आता कोण करू शकतं अशा प्रकारची व्यवस्था? सगळे हॉटेल बिटेल सगळे बंद झाले होते. तर अशा प्रकारचं अन्नदान करणारे कोण कोण आहेत? तर सगळ्या भागातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या भागामध्ये चौकशी करा. ते एक भाग कार्य आपल्या भागामध्ये गेला, त्याला कुठून तरी कळलं की या वस्तीमध्ये आपले अमके अमके असे ग्रस्त आहेत की ते नेहमी अन्नदान करतात. तो त्यांचे काही परिचय नाही, म्हणजे त्या मोठ्या माणसाचा या माणसाचा परिचय नाही. अगदी सामान्य माणूस, सामान्य नोकरी, सामान्य आर्थिक स्थितीतला माणूस, तो त्यांना भीत भेटायला गेला आणि त्यांना म्हणाला की बुवा असं असं आहे आणि अशी अडचण आहे आणि आम्हाला एक 500 डब्यांची व्यवस्था पाहिजे आणि तुम्ही करू शकता का? त्याच्या मनात अजिबात असं वाटलं नाही की हे हो म्हटले, पण आपलं काम आहे म्हणे आपण याला विचारू त्याला विचारू त्याला विचारू, तसं म्हणून त्यांनी त्यांना विचारलं. आणि योगायोग नंतरच्या महिन्याभरानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो, तर त्यांनी जे वर्णन केलं ते वर्णन फार महत्त्वाचं. याचं तर विचारायचं काम होतं, याला वरून सांगितलं होतं की तू अशी शोधा, त्यांनी शोधले, आपली विनंती ठेवली, त्यांनी पण हो म्हटलं. त्यांनी काय सांगितलं त्या धनवान व्यक्तीने ज्यांनी या सगळ्या अन्नदानाच्या प्रक्रियेला हो म्हटलं, त्यांनी काय सांगितलं? ते असं म्हणाले की आम्ही सगळी भांडी घासून ठेवून दिली होती की आता आपलं अन्नदानाचा जो आपला संकल्प आहे तो संकल्प आता मोडणार, आता याच्या पुढे काही आपण अन्नदान करू शकणार नाही. आपण सगळी भांडी स्वच्छ करून लावून ठेवली, ताटं भेटं लावून ठेवली आणि नौकरांना आता सुट्या द्यावं, जा आपापल्या घरी जा असं म्हणायचे याच्यात आम्ही होतो. आणि हा तरुण देवासारखा आम्हाला धावून आला. म्हणजे त्या तरुणाचं वर्णन ते असं करतात की हा देवासारखा धावून आला आणि त्यांनी आमच्या संकल्पाला मदत केली. त्यांच्या मनात धारणा ही आहे की हा देवासारखा धावून आला आणि आमचा जो अन्नदानाचा संकल्प आहे तो चालू ठेवण्यासाठी हा कारण बनला आणि त्यामुळे आम्ही याच्या प्रती कृतज्ञ आहोत. सामान्य माणूस ज्या आपल्या विचाराचं काम घेऊन आणि निष्ठेनं मानण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस समाजामध्ये काय नेमकं होतं याचा हा अनुभव आहे. आणि त्यामुळे आत्ता आपण ज्या काळामध्ये आहोत सगळीकडे पूजनीय सरसंघचालकांची भाषणं सुरू आहेत. आमच्या अनेक बैठकांमध्ये रिसेंटली जी बैठक झाली त्या बैठकात मोहनजी असं म्हणाले की हा काळ आता असा आहे की या काळात तुम्ही जे म्हणाल ते करा. तुम्हाला असं वाटतं की असं करावं ते तुम्ही म्हणा, समाज ते स्वीकारायला तयार आहे, फक्त तुम्ही म्हणा. आपल्याला हा आत्मविश्वास आला पाहिजे की समाजामध्ये आपण समाजाबरोबर समाजासमोर हा विषय मांडला पाहिजे आणि तो समाज आपल्याबरोबर यायला तयार आहे. आपल्याला फक्त आता विचार करून ते म्हणण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने तुम्ही विचार करा. आणि जे लोक त्या पद्धतीनं नियोजन करतात त्यांना तसा अनुभव येतो. जसं कोविडच्या काळातला मी उदाहरण सांगितलं की तशा प्रकारचा अनुभव येतो की तुम्ही ज्या पद्धतीनं विस्ताराचा विचार कराल त्या पद्धतीनं
तुम्हाला यश मिळतं. आणि त्यामुळे लक्षात येईल की मागच्या काही वर्षामध्ये 2020 नंतर आपण या विस्ताराचं प्रमाण पाहिलं तर जवळजवळ 60-70 हजारापासून 1 लाखापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 1 लाख ठिकाणी आत्ता संघाचं काम उभं राहिलेलं आहे. काही 3-4 वर्षापूर्वी 60-65 हजारापर्यंत ही संख्या होती. त्याच्या थोडं काही वर्ष आधी 55,000, कोविडच्या आधीच्या काळात 55 हजारापर्यंत स्थानं होती की जिथं संघाचं काम आहे. आत्ता आपण लाखाच्या घरात पोहोचलेलो आहोत. आणि आत्ता जसं पूजनीय सरसंघचालकांनी सांगितलं की आत्ता आपण जो संकल्प करू तो संकल्प हा सिद्ध होण्याची क्षमता संघाच्या विचारामध्ये आहे. मग आता स्वाभाविकपणे हा विचार असं पद्धतीनं यशस्वी होण्याचं कारण काय? जसं मी डॉक्टरांचं सगळं वर्णन केलं की एक अनालिसिस करून कशा पद्धतीचं काम उभं करण्याची गरज आहे म्हणून त्यांनी ती कार्यपद्धती विकसित केली आणि असंच काम चालू राहण्यासाठी म्हणून सतत प्रयत्न केले. जसं गुरुजींच्या काळातही अनेक असे संभ्रम निर्माण झाले. आपण हे स्वातंत्र्योत्तर काळानंतर 40मध्ये डॉक्टर गेले आणि 47मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग थोडी चलबिचल झाली की आता स्वातंत्र्य आले, आता संघाचं प्रयोजन काय. तर त्यामुळे मग त्यावेळेस अनेक संभ्रम आणि अनेक चर्चा या झाल्या. गुरुजी त्या काळामध्ये सगळं नेतृत्व करत होते. तर ह्या संभ्रमातनंही मार्ग काढून पुढे आपण संघाचं काम करत राहिलो. तर हे काम करत असताना जी एक सामान्यपणे ज्याला आपण तत्त्व म्हणतो की ती तत्त्व घेऊन डॉक्टरांनी सांगितलं की बुवा असं काम केलं पाहिजे. की पहिलं तत्त्व आहे की हे ईश्वरी कार्य आहे. जसं आपण त्वदीयाय कार्य आहे, आपण असं म्हणतो की तुझ्या कार्यासाठी मी कटिबद्ध झालेलो आहो. प्रार्थनेमधलीच ही ओळ आहे, त्वदीयाय कार्य. हे तुझं काम आहे, तुझ्या कार्याला मी कटिबद्ध झालेलो आहोत. त्यामुळे हे ईश्वरी कार्य आहे. त्यामुळे अधिष्ठान हे ईश्वरी कार्याचं आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपण जे काही संकल्प म्हणून करू ते सिद्ध होणार, कारण ते ईश्वराला त्याची काळजी आहे. आपल्याला ते करण्याचं फक्त दायित्व आपल्याकडे आहे. त्यामुळे हे ईश्वरी कार्य आहे. दुसरं तत्त्व त्याने असं सांगितलं की ज्याच्यामुळे संघ इतकं काळ 100 वर्ष हा चालू राहिला आणि आपल्या विचारांवर पुढे पुढे जात आहोत. दुसरा विषय त्याने असं सांगितलं की ज्याचा राजूने उल्लेख केला की सर्वेषाम अविरोधेन, की आम्हाला कोणाचाच विरोध नाही. आम्ही कोणालाही राजकीय पक्षात जसं लोक म्हणतात हे औरंगजेब आहेत, हे असे आहेत, ते तसे आहेत, असं बऱ्याच वेळा उल्लेख होतो. परंतु संघाने काय असं म्हटलं की सर्वेषाम अविरोधेन. आणि ज्याला आपण एक कसोटीचा क्षण म्हणता येईल. कसोटीचा क्षण म्हणजे 1975मध्ये आणीबाणीमध्ये हजारो लाखो कार्यकर्त्यांवर अत्याचार झाले, तरीसुद्धा पूजनीय बाळासाहेब देवरस त्यावेळेस सरसंघचालक होते. त्यांनी असं म्हटलं फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आणि त्याचा पुढे काही हे झालं नाही. 77मध्ये आपलं सरकार जरी आलं तरी बाळासाहेब असं म्हणाले की या सगळ्या गोष्टींचा उल्लेख न करता आपल्याला पुढे जायचं. त्याचा अर्थ सर्वेषाम अविरोधेन. त्यामुळे सर्वेषाम अविरोधन या तत्वाची कसोटी ज्यावेळेस तुम्ही फ्लरिश होता किंवा ज्यावेळेस तुमच्या हातात काही इन्स्ट्रुमेंट आहे, सत्ता आहेत किंवा विस्तार पावतो आहे, त्यावेळेस तुम्ही सर्वेषाम अविरोधेन करता की नाही हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमच्या शाखा 40 आहेत तर त्यावेळेस तुम्ही सर्वेषाम अविरोधन म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळेस 1940च्या आधी समजा मी जे 26-27चा काळ सांगितला की ज्यावेळेस 30-40 शाखा होत्या तर त्या काळामध्ये तुम्ही सर्वेषाम अविरोधन म्हणण्यात काहीच अर्थ नव्हता. पण तुमचा स्वीकार झाला. 1992मध्ये राम जन्मभूमीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सगळीकडे एक संघात येण्याची एक ओढ लागली. सगळे लोक संघ जाणून घेण्याचा विचार करायला लागले. तर त्या काळातही जे संघाचे विरोधक आहेत तर त्यांच्या बाबतीत की आपण जसं म्हणतो की एक 2 भाग आहेत. की एक भाग आहे की जो संघात आलेला आहे, जो शाखेत येतो किंवा जोडला गेलेला आहे, सज्जन शक्ती आहे, असा प्रकारचा आहे. दुसरा वर्ग असा आहे की जो अजून संघात आला नाही आणि त्यांच्यावर आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संघात येणारा एक गट आहे आणि संघात अजून आलेला नाही की ज्यांच्यापर्यंत आपले प्रयत्न पोहोचलेले नाहीत किंवा आपण ज्यांचा अजून विचार नाही केलेला आहे, योजना केलेली नाही आहे, असा एक गट आहे. त्यामुळे सर्वेषाम अविरोधेन असा दुसरा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे संघ हा विस्तार पावत गेला. आणि तिसरा मुद्दा असा आहे की संघानं कुठल्याच गोष्टीचं श्रेय
घेण्याचं ठरवलं नाही की समाजाचं संघटन करायचं आहे, समाजाच्या अंतर्गत संघटन करायचं नाही असं. म्हणजे पुन्हा ज्यावेळेस श्रेय नाहीच आहे, जसं जोगळेकरांची परिस्थिती आहे, चेन्नईमध्ये उभे आहेत, त्यात कुठली शाखाच वाढत नाही आहे, श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जोगळेकरांनी श्रेय घेतलं नाही याला काही म्हणण्यात काय अर्थ नव्हतं. किंवा तिकडे पूर्वोत्तर भारतामध्ये काही फार विरोध होता, तिथं काय श्रेय घेण्याचा मुद्दा होता. पण आत्ता ज्यावेळेस असं लक्षात येतं की पूर्वोत्तर भारतामध्ये विस्तार होतो आहे, लोक म्हणतात की संघामुळे, विवेकानंद केंद्रामुळे, मिशनमुळे, यांच्यामुळे त्यांच्यामुळे इथे सगळा एक उदय झालेला आहे, अशा काळातही हे समाजाच्या आधारावर उभं असलेलं काम आहे. त्यामुळे 22 जानेवारीला ज्यावेळेस राम मंदिराचा कार्यक्रम झाला त्यावेळेस जे सरसंघचालकांनी म्हणलेलं वाक्य आहे ते लोकांनी नंतर अनुभवलं. म्हणजे 22 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर अनुभवलं. सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जा आणि सगळीकडे बॅनर लावा, कार्यक्रम करा, TV हे करा, ते करा, सगळं सांगितलं. पण कार्यकर्त्याच्या मनामध्ये पुन्हा संभ्रमच की आपण करू शकू का, आपण कोणाला म्हणू. आणि नंतर जेव्हा ते म्हणायला गेले त्यावेळेस ज्याला कोणाला त्यांनी म्हटलं तो असं म्हणाल मी 10 बॅनर लावतो, मी TV लावतो, मी जेवायची व्यवस्था करतो. आणि मग समाजातला तो एक प्रतिसाद की जो आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त होता, त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की या प्रकारचं विषय हा समाजामध्ये स्वीकारला गेलेला आहे. त्यामुळे तो आपण करतो आहे असं म्हणण्याचं काही कारणच नाही आहे. त्यामुळे 92मध्ये सुद्धा ज्यावेळेस बाबरी ढाचा कोसळला त्यावेळेसही हा विषय आला होता की हे संघाने केलं का. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की तिथे 6-7 लाख लोक अयोध्येमध्ये पोहोचले होते, ते काही संघाचे स्वयंसेवक असण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे समाजामध्ये तो भाव पसरला आणि म्हणून तो सगळा विषय पूर्ण झाला. त्यामुळे समाजाच्या मनामध्ये हा सगळा विषय असल्यामुळे ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वातावरणातसुद्धा म्हणजे फाळणीनंतरचा काळ असेल, 75 आणीबाणी संपल्यानंतरचा काळ असेल, किंवा 92 नंतरचा काळ असेल, किंवा आत्ताचा हा जो काळ आहे की ज्यावेळेस जॉईन RSS म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये संघाचा स्वीकार आणि समाज सहजपणे पुढे येऊन कार्यक्रम करण्याचा विचार करतो आहोत, त्या काळामध्ये अशा प्रकारचं श्रेय न घेण्यानी हे जे आपला विचार आहे की हे समाजाचं संघटन आहे. त्यामुळे आपण प्रार्थनेमध्ये जे असं म्हणतो की परमवैभवम ने तुम्ही तत्स्वराष्ट्रम, तर हे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की परमवैभवम हे संघाच्या प्रार्थनेत असल्यामुळे हे संघाचं ध्येय आहे की ह्या देशाला परमवैभव नेण्यासाठी संघ कटिबद्ध झालेला आहे. तर असं नाही. त्याच्यावर जे म्हटलेलं की संघटित कार्यशक्ती, त्याच्या वरच्या ओळीमध्ये आहे संघटित कार्यशक्ती. तर हे परमवैभव कोण नेणार आहे, तर ती संघटित कार्यशक्ती नेणार आहे. तर ही संघटित कार्यशक्ती करण्याचं काम संघाचं आहे. त्यामुळे आत्ता आपण 1 लाख गावांमध्ये पोहोचलेलो आहोत, तर स्वाभाविकपणे हे काम उभं करण्याचं, होल्ड करण्याचं, त्याला मदत करण्याचं काम ते केवळ स्वयंसेवकांच्या आधाराने होणार नाही. जसं आत्ता आपण पुढच्या काळामध्ये हिंदू संमेलनं करणार आहोत, तर स्वाभाविकपणे ही हिंदू संमेलनं कशी होतील, तर ही हिंदू संमेलनं समाजाच्या आधाराने होणार आहेत. त्यामुळे ही हिंदू संमेलनाची समिती कोणाची असणार आहे, तर ती समाजाची असणार आहे. त्यामुळे आता स्वाभाविकपणे स्वयंसेवकाला त्या ठिकाणी या पद्धतीनं विचार करणं, कृती करणं, थोडा संयम बाळगणं, समिती होऊ देणं आणि समितीला हिंदू संमेलन आयोजित करण्याची काय म्हणता येईल त्याला मुभा देणं किंवा वाव देणं, स्कोप देणं, हे संघाच्या त्या भागातल्या स्वयंसेवकाच्या समजुतीवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हिंदू संमेलन कोण करणार आहे, तर हिंदू संमेलन हे त्या ठिकाणची स्थानिक समिती करणार आहे. मग त्याच्यात सरपंच असतील, मंडळांचे अध्यक्ष असतील, मंदिर किंवा व्याख्यानमालेचे प्रमुख असतील, असे जे कोणी असतील ते हे हिंदू संमेलनं करणार आहेत. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संमेलनं झाली तर मग जी एक जागरूकता आपण अनुभवतो. म्हणजे 1974 साली ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं चरित्र घेऊन आपण गावोगावी गेलो त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की अनेक गावांमध्ये लोक फोटो दाखवल्यावर सुद्धा शिवाजी महाराजांना ओळखत नव्हते. आपल्याला वाटतं की शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आणि कोण ओळखत नाही महाराजांना वगैरे वगैरे. पण त्यावेळेस 74मध्ये स्वयंसेवकांना कळलं गावोगावी गेल्यावर
की शिवाजी महाराजांना फोटो दाखवून सुद्धा कोणी ओळखत नाही, आणि ते 3 पानाचं चरित्र त्याच्यात लिहिलेलं होतं, ते वाचून दाखवायला लागलं लोकांना. त्यावेळेस मग थोडं थोडं कळायला लागलं. त्यामुळे हा विषय घेऊन 74मध्ये आपल्याला पोहोचायला लागलं. आत्ता हिंदू संमेलनं ही आपण हिंदू संघटन करण्यासाठी तो विचार, की जो विचार संत मांडणार आहेत, समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती मांडणार आहेत, तर अशी संमेलनं ही मग वस्ती निहाय होतील का नाही, तर ज्यांची ताकद आहे ते वस्तीनिहाय करतील. इतक्या खोलवर आपण खाली जाण्याचा प्रयत्न करतो आहोत संघ शताब्दीमध्ये. तर त्यामुळे ग्रहसंपर्क आहे सर्व घरांमध्ये जाण्याचं. आता सर्व घरांचं जाण्यामध्ये विचार करताना ज्या शाखा लागतात, की आमच्या शाखेची सरासरी उपस्थिती 20 आहे, तर आमच्याकडे 5-6 शाखा, 5-6 वस्त्या आहेत. पण आम्ही 20 लोकांकडे पाहून विचार करतो की आपण 20 लोक आहोत, त्यातले काही जण 60च्या वर आहेत, 2-4 जण 40च्या खाली आहेत. मग आपण हे 20 सरासरी उपस्थित असलेले लोक घेऊन इथल्या ह्या 6-7 वस्त्या आहे, की जी संख्या मोठी 10,000च्या वर आहे, 10,000 घरांमध्ये आपण जाणार आहोत का, असा तो प्रश्न पडतो. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण नियोजन करतो त्यावेळेस मग अनुभव येतो की ही केवळ एक शाखा आणि सरासरी 20 उपस्थित असलेली शाखा हे केवळ सामर्थ्य नाही आहे, तर तो जो सज्जन शक्तीचा, सुप्त शक्तीचा भाग आहे, की ज्या कोविडच्या काळामध्ये आपण ह्या सज्जन शक्तीचा अनुभव घेतलेला आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये ही सज्जन शक्ती जोडली गेलेली आहे. त्या सज्जन शक्तीच्या आधारावर अशा प्रकारचा ग्रहसंपर्क हा शक्य आहे आणि आपण सर्व घरामध्ये पोहोचू शकतो. आता राजू सांगत होते की अशा प्रकारच्या बैठकांचे आज करून आलेल्या आहेत. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बैठका सुरू आहेत आणि ग्रहसंपर्क घेऊन आपण सर्व घरामध्ये जाऊन हा संघाचा विषय आहे, की ज्याचं मी 3 तत्त्व सांगितले, की बुवा हे ईश्वरी कार्य आहे, याचं श्रेय संघ घेणार नाही, हे समाजाचं श्रेय आहे, समाज हे सगळं करतो आहे आणि सर्वांना संघामध्ये मुभा आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन हे हिंदू संघटन चालणार आहे. त्यामुळे या मागच्या 3 वर्षामध्ये विचार करून संघाने जे पंचपरिवर्तनाचे विषय घेतले त्याच्यामध्ये जसं एक वसाहतवादी दृष्टिकोन, मी आत्ता मेकॉलेफ वगैरे जी उदाहरणं घेऊन सांगितली, की ज्यांनी या देशामध्ये हा विचार प्रसृत केला की विज्ञान इंग्रजांनी आणलं, या देशाला परंपरा नव्हती, जे चोलांचं राज्य असूनही नंतरच्या काळामध्ये हा जो विचार प्रसृत केला आणि हा एक समाज मागास आहे, संस्कृती नाही, परंपरा नाही, असा जो विचार या वसाहतवादी दृष्टिकोनातून या देशामध्ये प्रसृत केला आणि त्यातनं जी काही निशाणी व्यवस्था या देशामध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत, तो वसाहतवादी दृष्टिकोन काढणं म्हणजे स्व का विकास आहे. जसं उदाहरणार्थ आपल्या दीनदयाळ शोध संस्थांनी पोषण ॲटलास हा छापलेला आहे. तो पोषण ॲटलास काय आहे, तर त्याने असं सांगितलं की या देशामध्ये भिन्न भिन्न राज्यांमध्ये यात्रांच्या निमित्तानं किंवा उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये एक पोषण संस्कृती आहे. त्या भागातले जे नैवेद्याचे प्रकार जरी आपण समजले, 56 भोग असं आपण म्हटलं, तरी एक समृद्ध अशा प्रकारची पोषण परंपरा आहे आणि त्या पोषण परंपरेचं त्यांनी एक पुस्तक रूपानं ॲटलास तयार केलेला आहे. त्यातली विविधता तर पाहिली आणि त्यातला वैज्ञानिक आधार जर त्या पुस्तकातनं आपण अध्ययन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे एक समृद्ध परंपरा इथे हजारो वर्षापासून चालू आहे. मग आपल्याला हा वसाहतवादी दृष्टिकोनातून हा जो भ्रम किंवा विसर जो पडला होता की आपल्याला अशा प्रकारचा पोषणाचा इतिहास आणि ही परंपरा माहीत नाही, हे कसं काय झालं, तर हा पोषण ॲटलास जो दीनदयाळ शोध संस्थांनी छापला तो एक विषय असा आहे की आपल्याला आपला पोषणाचा इतिहास, खाद्य संस्कृती इतिहास माहीत पाहिजे. स्वामीनाथनच्या सगळ्या प्रयत्नांना आपण जे जेवणाच्या, खाण्यापिण्याच्या, अन्नधान्याच्या विषयात जे स्वावलंबन मिळवलं, सगळ्यांना अन्न पुरवू शकलो आणि भूक मुक्ती केली, तर त्या ह्याच्यामध्ये काही गडबडी झाल्या. मग त्याचं गाईच्या विषयातही जशी गडबड झाली तशी ती, ज्याला आत्ता आपण श्रीधान्य म्हणतो, की हे श्रीधान्य जे आहे त्या स्वामीनाथनच्या ग्रीन रिव्होल्युशनच्या काळामध्ये जे मागं गेलं, बाजरी, ज्वारी, राजगिरा, भगर, असे हे सगळे, कोदो, कुटकी, हे सगळे जे पदार्थ मागे गेले ते इतके मागे गेले की लोकांना आता ते
पदार्थ ओळखू पण येत नाहीत. म्हणजे कोदो कुटकी दाखवलं तर लोक गुगलमध्ये सर्च करून कोदो कुठे आणि कुटकी कुठल्या भागात होतो हे शोधून काढतात. परवाच आम्ही 19-20 डिसेंबरला नागपूरमध्ये या मिलेट संबंधात काम करणाऱ्या लोकांना बोलावलं होतं, तर दिंडोरीचे लोक काही आले होते. तर या सगळ्या ज्या गोष्टी पूर्वी आपल्या परंपरेमध्ये सामान्य व्यवहारामध्ये होत्या की ज्या ग्रीन रिव्होल्युशनच्या काळामध्ये बाहेर गेल्या, हा सगळा वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव दूर करण्यासाठी मधून आपण काही घोषणा ऐकतो, तर हा वसाहतवादी दृष्टिकोन दूर करून स्व का विकास, आपलं भोजन, वेशभूषा, भाषा, भजन एकत्र येऊन काही केलं पाहिजे, असा सगळा जो विषय आहे हा स्व का विकास हा एक पंचपरिवर्तनातला एक महत्त्वाचा बिंदू आहे. पर्यावरणाचाही विषय या पंचपरिवर्तनामध्ये येतो. समरसेचाही विषय, सुदर्शनजी सरसंघचालक असताना त्यावेळेस त्यांनी सगळ्या जिल्ह्यांमधून अशा प्रकारची माहिती गोळा केली होती की बुवा एक गाव एक पाणवठा आहे का, एक गाव एक स्मशानभूमी आहे का, मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश आहे का. तर ह्या किमान 3 गोष्टी करणं म्हणजे एक समरसेचं वातावरण त्या गावामध्ये निर्माण करण्यात आहे. तर स्वाभाविकपणे आपल्याला माहिती आहे की एवढे 3 मुद्दे करायला सुद्धा, म्हणजे मंदिरातला प्रवेश करायला सुद्धा काही गावांमध्ये आपल्याला सामंजस्य निर्माण करायला लागेल, संघर्षाचा अनुभव पण येईल, लोकांना समजावून सांगायला लागेल, यातले सगळे विषय संपवून सगळ्यांना तो विषय कसा स्वीकारता येईल असा काम करायला लागेल. आणि हे हिंदू संमेलनाच्या विषयांमध्ये संपर्काच्या काळामध्येही आपण हा पंचपरिवर्तनातला समरसचा बिंदू की ज्यातनं मंदिर, स्मशान आणि पाणवठाचा विषय आपण सगळ्यांना समानतेनं त्याचा स्वीकार करण्यासाठी म्हणून प्रयत्न करू. तर या पद्धतीनं जसं कुटुंब प्रबोधनाचा विषय आहे, 2006मध्ये ज्यावेळेस गुरुजींची जन्मशताब्दी होती त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की हे घटस्फोट वगैरे हे विषय आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. परंतु आत्ता 2025मध्ये आपण असं पाहतो की घटस्फोटाची चर्चा सुरू केली तर आपल्या नजीकच्या पेरिफेरीमध्ये, परिक्रमेमध्ये 10-20 कुटुंबाच्या आसपास आपल्याला कोणा ना कोणाच्या घरामध्ये घटस्फोट झालेला आहे. आता हा जो घटस्फोट आणि हा कुटुंबातला जो संवाद आहे हा कशामुळे बिघडलेला आहे, तर त्याचं आपल्याला काही ना काही संघाची जी एक कामाची पद्धत आहे की सोपे उपक्रम करून त्यातनं अनुभव घेणं, फार मोठं वैचारिक असा प्रकारचं हे न सांगता तुम्ही छोटी गोष्ट करा आणि त्यातनं अनुभव घ्या, त्यातनं पुढे जा. जसं 2 वर्षापूर्वी पूजनीय सरसंघचालक संभाजीनगरला आले होते त्यावेळेस तरी असं सांगितलं उपक्रम कसे असतात संघाचे. जसं मी म्हणालो की सामान्य स्वयंसेवकाच्या माध्यमातून हा विषय पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणं. तर त्यावेळेस संभाजीनगरमध्ये असं ठरवलं की प्रत्येकाने 5 जणांना भेटायला जायचं. भेटायला जाताना सहकुटुंब जायचं. आता सहकुटुंब जायचं म्हटलं की थोडंसं त्यात काही ना काही अडचणी निर्माण होतात, थोडंसं निश्चय करावा लागतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दोघांनी मिळून जायचं, 5 घरी जायचं. तर 5 घरी जायचं म्हणजे 5 जणांच्या अपॉइंटमेंट घ्यावं लागतात. त्या 5 जणांच्या अपॉइंटमेंट घेताना ते दोघं नवरा बायको समोर पाहिजेत आणि अर्धा तासाचा संवाद. हे सामान्य म्हणायला वरवर पाहता हे छोटं वाटतं, साधं सूत्र वाटतं, परंतु ज्यांनी हे केलं त्यांनी असा अनुभव घेतला की आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. आम्ही दोघंही सहकुटुंब 5 घरामध्ये गेलो, 5 जणांचे अपॉइंटमेंट घेतला, दोघांना समोर बसवलं आणि त्यांना आम्ही पर्यावरणाचे 3 विषय सांगितले आणि त्यांना आग्रह केला की हे 3 विषय तुम्ही करा. पाण्याची बचत करा, झाड लावा, प्लास्टिकपासून मुक्ती करा, असे सोपे विषय त्या दोघांना सांगितलं. आणि आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्हालाही आता हे 5 घरामध्ये जाऊन सहकुटुंब अपॉइंटमेंट घेऊन 5 घरामध्ये सांगायचं. आणि असा सगळा तो विषय चालला. तर हा कुटुंब प्रबोधनाचा विषय हा असाच आहे की तो पर्यावरणाचा जरी संदर्भ सांगितला तरी दोघांनी मिळून विचार करणं, दोघांनी मिळून एकमत करणं आणि एकमतानं दुसऱ्या कुटुंबाला सांगणं आणि त्यालाही त्या लाईनवर आणणं आणि त्यांनी पुढे 5 जणांना जाऊन सांगणं, हे जर यशस्वी झालं तर मग आपलं कुटुंब प्रबोधन किंवा कुटुंबातला संवाद वाढण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं छोट्या उपक्रमातनं आपण असं म्हणतो की कुटुंब प्रबोधनाच्या निमित्तानं आज जो विसंवाद निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी म्हणून आपण एकत्र येऊया, एक भजन करूयात, एकदा जेवण करू, सामूहिक जेवण करू, एकदा देवाची प्रार्थना करू, काही ना काही आपलं जी कुलरीती असेल ती गोष्ट घेऊन पुढे जाऊ. अशा पद्धतीनं संवाद आपला वाढेल.
आणि मग असं लक्षात आलं की ज्यावेळेस कुटुंब प्रबोधनाचा विषय सुरू झाला, इकडच्या मुंबईच्या म्हणजे कोकण प्रांतातलंच एक उदाहरण आहे, ग्रामीण भागातलं पालघरच्या पलीकडे परिसरामध्ये जे इंडस्ट्रियल बेल्टमध्ये वेगवेगळ्या भागातनं कर्मचारी म्हणून छोटे छोटे कुटुंब इथे येऊन स्थायिक झालेले आहेत. अशा काही 5-10 कुटुंबांना एकत्र केल्यानंतर असं लक्षात आलं की आपले जे कार्यकर्ते त्यांना घेऊन बसले, ते 5 कुटुंबांना सांगितलं की तुम्ही 5 जणांना बोलवा, नवरा बायकोंना बोलवा, आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, चर्चा करू. तर त्या 5 कुटुंबांनी असं सांगितलं की तरुण होते, 20, 25, 30 मधले सगळे तरुण होते. ते म्हणाले की आजपर्यंत आम्हाला कोणी असं बोलावून विचारलं नाही हो, म्हणले की तुमचं कसं चाललं आहे, तुमचं कुटुंब ठीक चाललं आहे की नाही, आर्थिक स्थिती कशी आहे, तुम्हाला पैसा पुरतो की नाही, घरून काही मागावं लागतं का, घरून आईवडील येतात का तुमच्याकडे विचारपूस करायला, तुम्ही गावी उत्सव करायला जाता का. आम्हाला कोणीच विचारलं नाही. आम्ही इतकी वर्ष झालो म्हणे इथे मुंबईत आलेलो आहोत, पण आम्हाला कोणी विचारलंच नाही की तुमचं ग्रामदैवत काय आहे, तुमचा उत्सव मुख्य उत्सव काय आहे, तिथं तुम्ही जायची इच्छा तुमच्या मनात येते की नाही, असं कोणी विचारलंच नाही म्हटले. संभाजीनगरच्या एका वस्तीमध्ये जिथे सेवा कार्य चालतं त्या वस्तीमध्ये त्यांनी त्या स्लममधल्या झोपडपट्टीतल्या 100 जणांना एकत्र केलं, ज्यांचा नुकताच विवाह झालेला आहे. सगळ्या तपासण्या केल्या आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि या गोष्टी तुम्हाला पूर्तता करायला पाहिजे. त्याही 100 जणांना असं वाटलं की आपल्या या वस्तीमध्ये आपली विचारपूस करणारं, आपलं कौटुंबिक जीवन संपन्न असावं, सुसंस्कृत असावं, आरोग्य संपन्न असावं, या संबंधात काळजी करणारे असे अनेक जण आहेत. आणि हे झाल्यानंतर त्यांना असं बरं वाटायला लागलं. कुटुंब प्रबोधनाचा हा अर्थ आहे. त्यामुळे हा संवाद कुटुंबामध्ये निर्माण व्हावा या पद्धतीनं आपण हा सगळा विचार करतो आहोत. पर्यावरणासंबंध आपण बऱ्याच वेळा उदाहरणं ऐकतो की एका माणसाने तो आपला पाना घेतला आणि तो नळ दुरुस्त करत सुटला, किंवा एक माणूस आहे की जो रोज उठून झाडं लावत फिरतो. आपण असं म्हणतो की असं एका माणसाचं हे काम नाही आहे, हे समाजाचं काम आहे, समाजाच्या बांधणीचं काम आहे. संभाजीनगरजवळ एक वृक्षारोपणाची देवराई निर्माण केलेली आहे. तिथे जर तुम्ही गेलात, ते आहे संघाचा उपक्रम, पण तिथे जर मी एकदा गेलो होतो, तिथं आमचा मित्र तिथे जात असतो रविवारी, की तो म्हटला तर पाहायला जाऊ म्हणले. तो संघाचा स्वयंसेवक नाही आहे, पण तो म्हटला चल आपण ते पाहायला जाऊ. आम्ही गेलो तिथे आणि तिथे सगळी माणसं नवीन होती. पर्यावरणाच्या चळवळीमध्ये काम करणारी सगळी माणसं नवीन होती आणि ते काही हा संघाचा कार्यक्रम आहे असं काही सांगत नव्हते. मलाही मोठं आश्चर्य वाटलं की अशा एका उपक्रमामध्ये, पर्यावरणाच्या उपक्रमामध्ये वृक्ष, प्लास्टिक आणि पाण्याचा विषय आपण जो करतो त्याच्यामध्ये इतका मोठा समाज सहजपणे जोडला गेलेला आहे की त्याच्यात अनेक डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, अनेक धनाढ्य मंडळी आहेत की रविवार 2-4 तास तिथे कष्ट करण्यासाठी, पाणी आणण्यासाठी, झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं जे उपक्रम पंचपरिवर्तनामध्ये आपण घेतलेले, समरसतेचा आहे, कुटुंब प्रबोधनाचा आहे, स्वकाबोध आहे, नागरी कर्तव्य आहेत, पर्यावरण आहे, ह्या सगळ्या विषयांमध्ये सगळ्या समाजाला सोबत घेऊन, आणि त्याच्यात पुढे अजून असं म्हटलेलं आहे की जे काही वेळा स्वयंसेवकांना जड जातं की समाजाला पुढे ठेवून, मी समाजाने त्याचा पुढाकार घ्यायचा आहे. समाजाने, जसं मी देवराईचं वर्णन केलं की तो वर्णन करताना तो म्हणतो की हे समाजाचं आहे आणि मग फार तर हे संघाचे लोक आमच्याबरोबर आहेत असं तो म्हणतो. हे आपलं संघाच्या जन्मशताब्दीतलं, या संघशताब्दीच्या वर्षातलं यश आहे की फार मोठ्या प्रमाणावर आपण जे काही विषय घेऊन चाललेलो आहोत ते विषय समाज स्वीकारतो आहे आणि आपण संघटित समाजाच्या शक्तीच्या आधारानं या देशाचं जे परमवैभव आहे तो परमवैभव हे आपण प्राप्त करणार आहोत. त्यामुळे हे श्रेय जे संघाने म्हटलेलं आहे की हे श्रेय समाजाचं आहे आणि ते श्रेय संघाला देण्यासाठीच म्हणून संघ नेहमी तत्पर असतो. आणि त्यामुळे मग आपल्या असं लक्षात येतं की अनेक विषय आहेत. जसं ICCS म्हणून 1994ला मी जिल्हा कार्यालयात असताना एक वृत्त ऐकत होतो. यशवंत पाठक म्हणून नागपूरचे कार्यकर्ते त्या ICCSचं काम करत होतं. आज त्या कामाचा मोठा विस्तार झालेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या कोकण प्रांतामध्ये नेहमी काही ना काही इकडे घडत असतं. अति पाऊस होतो, हे वाहून जातं, ते वाहून, आपण धावून जातो, अन्न धान्य वगैरे काहीतरी देतो. या डिझास्टर मॅनेजमेंटचा आता एक शास्त्रोक्त पद्धतीनं आपण सेवा भरतीच्या माध्यमातून एक पुस्तक छापलेलं आहे
आणि एक रीतसर रचना, एक सर्टिफिकेट कोर्स आणि सगळ्यांना या गोष्टीमध्ये शास्त्रीय पद्धतीनं जोडण्याचा उपक्रम हा सेवा भारतीच्या माध्यमातून, म्हणजे ज्याला आपण तुटफुटूक असे उपक्रम करणं, धावून जाणं हे आपलं कामच आहे असं म्हणत म्हणत आपण त्याला शास्त्रीय रचनेमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हे बसवलेलं आहे. जसं ICCSचा विषय आहे हा डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय, अशा अनेक विषयामध्ये ज्यात संघाने लक्ष घातलं त्याला समाज जोडला गेला आणि तो विषय मोठा झाला असा आपला अनुभव आहे. म्हणून मोहनजींनी जे आपल्याला सांगितलं की आपण जो काही विषय घेऊन समाजामध्ये जाऊ तो विषय समाजामध्ये स्वीकारला जाईल आणि पुढे जाईल. जसा अलीकडच्या काळात जनकल्याण समितीनं थॅलेसिमियाचा विषय घेतला, एक वर्षच झालं आहे, पण या वर्षातले अनुभव, थॅलेसिमिया विषयातले अनुभव असे आहेत की समाजामध्ये आपल्या 5 पटीनं काम करणारे कार्यकर्ते ऑलरेडी उपस्थित आहेत. ते फक्त तुम्ही हाक देण्याच्या याची वाट पाहत आहेत. आणि थॅलेसिमिया संबंधामधले सगळ्या बैठका अतिशय सुंदर झाल्या. त्यामुळे ट्रान्सजेंडरच्या विषयामध्ये आत्ताच 23 नोव्हेंबरला इथे बैठक झाली. अशा सगळ्या विषयामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपण अनुभव असा घेतो आहोत की कुठलाही विषय सुरू करा आणि आपल्याला त्या विषयामध्ये यश येत आहे. याचं कारण काय की समाज हा विषय संघाने सांगितल्यावर स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि संघाचा जो विचार आहे की जनसंघटन करायचं आणि जनसंघटनेच्या आधारावर या समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी समाजाला तत्पर करायचं. की जो आपण त्या काळामध्ये अनुभव घेतला 1905चं वंदे मातरमचं आंदोलन, त्यावेळेस अरविंद घोष असं म्हणाले की मी जेलमध्ये जात होतो त्यावेळेस समाज जागृत दिसत होता आणि जेलमधून मी परत आलो त्या सगळा समाज हा निद्रिस्त होता. तर हे जे सामान्य माणसाचं वर्तन होतं की तो काही काळ वंदे मातरम म्हणल्यावर सभेमध्ये लोकांनी, हजारो लोकांनी प्रतिसाद दिला आणि वंदे मातरम मंत्र म्हणला, म्हणजे काही वेळ समाज एकदम जागृत झाला आणि 2 वर्षात समाज पुन्हा झोपला. असंच हे वर्तन आपण 1905मध्ये पाहिलं. नंतर 1919मध्ये रॉलेट ॲक्ट आला, जालियनवाला बाग झालं, प्रचंड क्रूर अत्याचार असे झाले आणि क्रांतिकारी संपलंच. हे जे अनुभवलं आपण की सामान्य माणूस जोपर्यंत या सगळ्या विषयाशी जोडला जात नाही तोपर्यंत या देशातलं जे काही चित्र बदलण्याचा आपण विचार करतो आहोत. आणि या काळामध्ये जे भिन्न भिन्न संदर्भ येत आहेत, जेनजीचे असतील, नेपाळ असतील, बांगलादेश असतील किंवा रिसेंटली व्हेनेझुएला झालेलं असेल, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला जो एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे की जागृत समाज या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो.